राज्यसभेचा खासदार होण्यासाठी दादांच्या राष्ट्रवादीत भुजबळांची प्रमुख दावेदारी होती, पण त्यांच्या एका तासाच्या अटीमुळे भुजबळांची संधी हुकली। तर भुजबळांच्या नंतर त्यांच्या समर्थकांनीही येवल्यात पोस्टर लावून नाराजी व्यक्त केली। साहेब निर्णय घ्या असे पोस्टर येवल्यात लागले। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। इतरांचे जसे राज्यसभेवर लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलंबाळ, त्याप्रमाणे मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे। राज्यसभेवर संधी न मिळाल्यामुळे भुजबळच नव्हे तर त्यांचे कार्यकर्तेही नाराज झालेत। येवल्यामध्ये भुजबळांचे पोस्टर लागलेत, ज्यात साहेब निर्णय घ्या अशी मागणी भुजबळ समर्थकांनी केली आहे। येवल्यात लागलेले हे पोस्टर राष्ट्रवादीच्या गोटातही चर्चेचा विषय ठरलेत। साहेब निर्णय घ्या असं ठळकपणे या पोस्टरवरती लिहिलंय। आपले बळ छगनरावजी भुजबळ, आपला मतदार। भुजबळांनी राज्यसभेवरून आपली नाराजी व्यक्त केली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी येवल्यामध्ये असे पोस्टर्स झळकलेत। माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचावा आणि या येवला मतदारसंघाचं जे विकासाचं पर्व सुरू आहे ते अधिक ताकदीने अजून पुढे जावं, यासाठी समीर भाऊंना मंत्रिपद आणि साहेबांना राज्यसभा मिळावी ही येवलेकरांची अपेक्षा होती। मात्र ती पूर्ण न झाल्याने अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। येणाऱ्या काळामध्ये जर साहेबांनी काही निर्णय घेतला तर तुम्ही सोबत राहाल? आम्ही साहेबांच्या प्रत्येक निर्णयाच्या सोबत येवलेकर, सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्रातील भुजबळांवरती प्रेम करणारे सर्व साहेबांच्या नेहमीच सोबत आहोत आणि राहणार। सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ राज्यसभेवर खासदार होण्यासाठी इच्छुक होते, पण भुजबळांच्या एका अटीमुळे संधी फिसकटल्याची सूत्रांची माहिती आहे। देवगिरीवर सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भुजबळांनी म्हटलं की एका तासात शपथ घेऊन समीर भुजबळांना मंत्री करा आणि नंतर मी राज्यसभेचा अर्ज भरतो। त्यानंतर शनिवारीच पार्थ पवारांसोबत भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेतली। मात्र भुजबळांची अट केंद्रीय हायकमांडला मान्य नव्हती, त्यामुळे समीर भुजबळांचं मंत्रिपद आणि भुजबळांचं राज्यसभेवर जाणं फिसकटलं आणि भुजबळांऐवजी प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना राज्यसभेची लॉटरी लागली। पक्षाच्या वतीने जे आहे आम्ही मागणी केली केल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांकडे पण गेले। मुख्यमंत्री महोदयांनी पण सकारात्मक त्याच्यासाठी जी काही भूमिका जी त्यांनी घेतली होती, परंतु कालावधी हा जो आहे हा कमी असल्याकारणाने शपथविधी काही लवकर होऊ शकत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा विस्तारीकरण होईल किंवा रिशफलिंग होईल किंवा काय त्यावेळेला जे आहे आपण हे करू असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं। आता यामागे भुजबळांचा तर्क होता की पक्षातच इतर नेत्यांची मुलं आणि मुली एकतर विधान परिषदेत आहेत नाहीतर राज्यसभेवर खासदार आहेत आणि त्यामुळे मैं कबड्डी का खिलाडी हूँ शतरंज का नहीं अशा शेरोशायरीत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली। पण भुजबळांना बुद्धिबळ जमतंय म्हणत तटकरेंनीही प्रतिटोला लगावला। आता तो अन्याय काय आहे की हे चालायचं आता आणखी पुढे, आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों। क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ। शतरंज नहीं जमता है मुझे पूरे। जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलंबाळ, त्याप्रमाणे मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे। नाही, ते कबड्डीचे पण उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि बुद्धिबळसुद्धा कसं करावं त्याचीसुद्धा माहिती भुजबळ साहेबांना नक्कीच आहे। पण भुजबळ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्टाईलनी त्यांना ज्या वेळेला जे सांगायचं असतं ते सांगत असतात। आता तुम्ही म्हणताय मुलाबाळांचं ते लोकसभेला वगैरे बोललेत, राज्यसभेला बोललेत, ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही। बिलकुल मी माझ्या अंगावरती घेणार नाही आणि मी लोकांच्यातून निवडून आले। मी स्वतः, माझी मुलगी, आता अनिकेतची निवडणूकसुद्धा निवडणूकच झाली, बिनविरोध झाली हा भाग वेगळा, तर त्यामुळे ते तसं असेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटत नाही। भुजबळांनी आपलं मत पक्षाकडे रोखठोकपणे मांडलं, पण त्याचा फायदा मुलासाठी झाला नाही। आता कार्यकर्त्यांनीही साहेब निर्णय घ्या असं म्हणत थेट पोस्टर्स लावली आहेत। म्हणजे भुजबळांच्या समर्थकांकडनं आता सुनेत्रा पवार आणि तटकरेंना पोस्टरच्या माध्यमातून इशारा देण्यात आलाय। उमेश पारीख, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।